नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, व्यापारी रोज दुकान उघडतात, शेतकरी शेतीवर कामाला जातो, नोकरी करणारे लोक रोज आपल्या कंपनीत किंवा ऑफिसमध्ये जातात, विद्यार्थी रोज शाळेत जातो। मित्रांनो, रोज आपण जेवण करतो। ह्या जी प्रोसेस आहे कंटिन्यू आहेत मित्रांनो, त्याच्याशिवाय आपल्या जीवनात प्रगती नाही किंवा आपल्याला फायदा होणार नाही। तसंच आहे मित्रांनो, पैसे पण तसंच बचत करायला पाहिजे। रोज आपण पैसे रोज बचत करत नाही आणि केली तर चुकीच्या ठिकाणी। गुंतवणूक वाईट नसते मित्रांनो, त्याच्यातले बेनिफिट वेगवेगळे असतात। जसं ब्रेन इज सेम, नॉलेज इज डिफरंट। प्रत्येकाला परमेश्वरानं मेंदू सारखा दिला आहे, परंतु कोणी डॉक्टर होतं, कोणी इंजिनियर, वकील, कोणी व्यवसाय करतं, कोणी कपड्याचा व्यापार करतो, कोणी किराणा दुकान चालवतं। जसं प्रत्येकाचं ज्ञान वेगळं आहे, नॉलेज डिफरंट आहे, परंतु ब्रेन सेम आहे। तसंच आहे, जसं गाड्या असतात, इंजन प्रत्येक गाडीला असतं, मॉडेल वेगवेगळं असतं। कारला इंजन असतं, ट्रकला इंजन असतं, टू व्हीलरला इंजन असतं। तसंच आहे ब्रेन इज सेम, नॉलेज इज डिफरंट। ज्ञान वेगळं आहे आणि सगळ्यांच्या माध्यमातून पैसे कमवणे हाच उद्देश आहे, दुसरा कुठला नाही। कारण निसर्गातनं माणूस तयार झालेला आहे, नैसर्गिक घटना आहे मित्रांनो। माणूस जन्माला येतो आणि एक दिवस मृत्यू होतो। हे सर्कल चालू आहे, सायकल चालूच आहे, कधीच बंद नाही। फक्त प्रत्येकाच्या वाट्याला किती आयुष्य आले हे माहिती नाही आणि ते कसं जगायचं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे आणि कसं सक्सेसफुली करायचं, यशस्वी कसं व्हायचं हे प्रत्येकाचं स्किल आहे। आपण काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात, माहिती करून घेणं आणि त्या कंटिन्यू करणं आणि चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहणं, ज्यांनी ज्ञान आणि पैसा कमवला आहे आणि जे लोक चांगल्या विचाराचे आहेत, समाजामध्ये प्रतिष्ठा आहे। आता खोट्या लोकांची पण प्रतिष्ठा होते, परंतु सत्य आणि असत्य हे सत्याच्या बाजूने नेहमी आपण अनुकरण केलं पाहिजे, तरच आपला सगळ्या बाजूने विकास होईल, नाहीतर कदापि होणार नाही। मित्रांनो, बरेच लोक आपण पाहतोय प्रगती झालेली असते, त्यांना पैसा मिळतो, प्रसिद्धी पण मिळते, परंतु ती टिकत का नाही? जसं रावणाचं उदाहरण आहे। रावणाला तर अमरण मरणार नाही असा एक वर मिळालेला होता, देवाने दिला होता, कारण भक्ती केली होती। कारण कसं असतं, तुम्ही कष्ट केले की त्याचं फळ मिळतंच, परंतु त्याचा दुरुपयोग होता कामा नये। 99% लोकांचं असंच आता सध्या घडतं। पैसे तर भरपूर मिळतात, परंतु व्यवस्थित वापरले जात नाहीत आणि व्यवस्थित ठिकाणी पण ठेवले जात नाही, जिथं सुरक्षित आहेत, गॅरंटेड आहेत। कसं होतं, 2-5 पैसे जास्त व्याज मिळतं म्हणले की लोक कुठेही गुंतवायला तयार होतात आणि ही कलियुगात ह्याचं प्रमाण वाढत चाललं आहे। कलियुगामध्ये काय, आजचा फायदा बघितला जातो। कसं असतं मित्रांनो, निसर्गाचा नियम आहे, आज फायदा बघितला की तुम्हाला उद्या लॉस होतच असतो। तो टिकणारा, निसर्गाच्या आधारित पाहिजे, तो सत्यवादी पाहिजे। जसं आता नॅशनल बँका 7% FDला इंटरेस्ट देतात। आज हे इंटरेस्ट रेट नेहमी चेंज होतो ना, रेपो रेटवर डिपेंड असतो। आता रेपो रेट 50 पैशानं कमी केला आहे, तर व्याजदर कमी झालेला आहे मित्रांनो। हे चेंजेबल असतं। आता सध्याची 7% आहे, 20-30 वर्षापूर्वी तो 14% होता व्याजदर, तो सारखं चेंज होते। परंतु आता काही लोकांना 7% मान्य नाही, 10%, 15% पाहिजे, मग म्युच्युअल फंडमध्ये SIPमध्ये टाकतात। आता SIPचा जी इतिहास आहे ना, मी म्हणतो ना, पहिलं सर्वप्रथम सांगतो की कुठली गुंतवणूक वाईट नाही, मी सांगतो हे लक्षात घ्या। बऱ्याच वेळा गैरसमज होतात माणसाची, गुंतवणूक वाईट नसते, परंतु आपण कुठं तर तिथं आपला दृष्टिकोन, आपले विचार कुठं तर चुकीचे असतात, अतिशयोक्तीला धरून असतात। जसं म्युच्युअल फंड SIPमध्ये भरपूर पैसे मिळालेत, परंतु मिळतील गॅरंटी आहे का? तसं जर असतं तर बँका लोन दिलं नसते, डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली असती। बरेच लोक आहेत ना पैसेवाले लोक। सामान्य माणूस काय करतो, 10-20-25 हजार रुपये कमवणारा म्हणतो SIPमध्ये जास्त फायदा आहे। मित्रांनो, तसं असतं तर बँकांनी लोनच दिलं, सगळे SIPमध्ये पैसे टाकले असते शेअर मार्केटमध्ये। मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये चढ आणि उतार असतो, ही रिस्क आहे। कंपनीसुद्धा सांगते सब्जेक्ट टू मार्केट, म्युच्युअल फंड सांगतं, आणि आपण काय म्हणतो गॅरंटेड। मित्रांनो, काय होतं, आपला निर्णय कुठं तर चुकतो आणि शेवटी आपल्याला त्याचे रिझल्ट आल्यानंतर आपल्याला खरं आणि खोटं कळतं। काही माणसाला आयुष्यभर सत्यातला फरक कळत नाही आणि त्याचे परिणाम पण भोगावं लागतात स्वतःला किंवा परिवाराला। तसं आपण आज 7% इंटरेस्ट रेट आहे आणि LIC ऑफ इंडिया पण 6-7% इंटरेस्ट देते, हे भारत सरकारची संस्था आहे। तर आपण जर LICत पैसे का ठेवायचे त्याचं कारण सांगतो, सुरक्षित आहेत आणि गॅरंटेड आहेत आणि त्याच्यात अनेक फायदे आहेत। जसं इन्कम गॅरंटी मिळते, जसं तुम्ही कामाला लागल्यानंतर तुम्हाला परमनंट नोकरी आहे
तर कशाचं कॉन्ट्रॅक्ट मिळेल तुम्हाला? परमनंट लेटर म्हणजे कामाचं. आणि काही काही मोठ्या कंपन्या टाटा बिर्ला बजाज असतात बघा, तिथं लिहिलं असतं त्यांच्या लेटर पॅडवर, त्यांच्या परमनंट लेटरवर तुम्हाला भारतभर कुठंही जावं लागेल म्हणजे नोकरीसाठी, सगळं लिहिलेलं असतं. आणि काम नसेल तर पैसे मिळणार नाही, सगळं लिहिलेलं असतं. परंतु आपण काय करतो, वेगळ्या विचारानं आपण स्वतःला गॅरंटी देत असतो मित्रांनो, जी खरी नसती. जसं आभाळ टेकल्यासारखं वाटतं, टेकलं का, ही गॅरंटी खरी आहे का? आपण बघा ना, डोळ्यानं आपण दृश्य पाहिलं, आभाळ कुठं तर टेकल्यासारखं वाटतं, टेकले का, तिथं जावा, तिथे गेल्यानंतर पुढे टेकल्यासारखं वाटतं, पुढे जावा, तिथे पुढे वाटतं, म्हणजे टेकलेलंच नाही. म्हणजे दृष्टीसुद्धा आपल्याला कसं धोका देते. आणि बड्डे म्हणतात लोक बरेच, तर बड्डे तर असतोय का बाय साईडला, कसं वय वाढतं ना, माणूस मोठा होतो, परंतु तुमचं निसर्गाने दिलं त्याच्यातलं कमी होत चाललं ना. हे कुठं म्हणजे तळाला जाऊन आपण, बेसिकला जाऊन आपण विचार केला पाहिजे. तात्पुरता वरवरनं विचार केला तर आपल्याला कधीच जीवनातला खरा अर्थ कळणार नाही मित्रांनो. बरेच लोक आता लालचीपोटी मल्टी मार्केटिंग कंपन्या, काही पतपेड्यामध्ये पैसे ठेवतात. मग काय होते शेवटी त्यांचं? टिकणारच नाही मित्रांनो. निसर्गाच्या विरोध तुम्ही चालाल तर कधीच टिकणार नाही. मग आता बिल्डिंग का कोसळत आहेत? पूर्वी असं होतं का? पूर्वी लोक मला सांगा 100 वर्षे जगायचे, आता का जगत नाहीत? त्याचं कारण सांगा ना. कारण विचार वेगळे होते, अन्न चांगलं होतं, हवा चांगली होती, अनेक गोष्टी आहेत ना त्याच्यात, एक कारण नाही. आता लोकांना पैसे असणाऱ्याला टेन्शन आहे, नसणाऱ्याला टेन्शन आहे. मानसिक ताणतणाव पूर्वी नव्हता लोकाला. बघा तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो, पूर्वी प्राण्याला आहे ना कुठलं दवाखाना वगैरे काही नव्हता 30-40 वर्षापूर्वी. आता प्राण्याला पण दवाखान्याची गरज पडली. प्राण्याला दवाखान्यात नेलं जातं ना, गाई म्हशी कुत्रे. म्हणजे कसं आहे, पूर्वी बघा काळ का बदलत चाललेला आहे. ह्याच्यात अनेक गोष्टीचे कारण आहेत. तुम्हाला सांगतो काळ का बदलतोय, कारण पूर्वीचे लोकांचे विचार आणि आजचे बघा. मर्यादा कसं होतं, चांगल्या गोष्टीला महत्त्व होतं. आता जसं द्वापार युग, सतयुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि हे कलियुग, असे युग जे झालेत 4 युग आहेत. ह्याच्यामध्ये काय फरक पडत चालला आहे बघा. पूर्वी कसं होतं, सतयुगामध्ये, द्वापारयुगामध्ये, त्रेतायुगमध्ये आणि आता कलियुग. म्हणजे कसं होतं, त्या कलियुगामध्ये लोकांची क्वालिटी चांगली होती आणि लोकसंख्या पण कमी होती. आता स्वार्थासाठी आहे ना, आता बरेच लोक, पूर्वीच्या काळात काय होतं, जास्त मुलं म्हणजे जास्त इन्कम, हे कन्सेप्ट होता ना. कारण अज्ञान होतं त्यांना हिशोब मांडता येत नव्हता. पूर्वीचा म्हणजे फ्युचरचा अभ्यास नव्हता, काय घडेल ह्याचा अंदाज पण नव्हता, शिक्षण कमी होतं आणि त्याच्यामुळे 2-2 बायका, 3-3 बायका, 1-1 डझन मुलं. मग आता लोकसंख्या भयंकर वाढली ना, आता मग प्रॉब्लेम निर्माण झाला ना. राहण्याची समस्या आहे, खाण्याची समस्या आहे, नोकरीची समस्या आहे. म्हणजे हे प्रॉब्लेम वाढले का नाही? आज रोडवरून चालता येत नाही नीट मोठ्या शहरामध्ये, मेट्रो सिटीमध्ये. म्हणजे आणि चालणारी लोकंसुद्धा नीट नाहीत. एखाद्याला धक्का लागला तर भांडायला उठतात. मित्रांनो मला काय सांगायचे, क्वालिटीत घसरण होत चालली. जसं प्रोडक्शन वाढलं तर काय होईल, तुम्हाला गुणवत्ता आणि प्रोडक्शन हे दोन्ही गोष्टी कधी पण विरोधाभास आहे. जसं डिमांड आणि सप्लाय, मागणी आणि पुरवठा, त्याच्यावर किंमत ठरते ना. बघा पूर्वी मुलांचं लग्न असलं तर हुंडा मिळायचा. फार जुन्या काळात मुलीसाठी पैसे द्यावं लागायचे आणि पुन्हा मध्यंतरी काय झालं तर मुलासाठी पैसे द्यावं लागायचे आणि आता परत तेच वेळ आली. म्हणजे हे जे चेंजेस होतात ना, ह्याचे मानवी जीवनावर परिणाम होतात. जसं आता आपण रोज पैसे कमवतो सगळेजण. मी म्हणलं ना, व्यापारी दुकान उघडतो, शेतकरी शेतीवर कामाला जातो, नोकरदार वर्ग नोकरी करतो, बिझनेसवाले कुठले आहेत ते दुकानं उघडतात. कशासाठी? रोज आपण काय इन्कम करतो? पैसेसाठी. आणि पैसे का गरजेचे आहेत? की सगळ्या गरजा भागवण्यासाठी. पैशामुळे सगळ्या गरजा तुमच्या पूर्ण होतात. हॉस्पिटलची गरज असो, अन्न वस्त्र निवारा असेल, मुलांचं शिक्षण असेल, घर जागा घेणे असेल, कुठलीही गरज पूर्ण करण्यासाठी पैसा लागतो. आणि पैशाचं जर मॅनेजमेंट नाही केलं तर येऊन निघून जाईल तो पैसा. बऱ्याच लोकांच्या जीवनात असं घडतं ना, श्रीमंत होते गरीब झाले, गरिबीचे श्रीमंत झाले. मग हे असं चेंज का होतं? त्याच्या पाठीमागे कारणं असतात. आणि माणूस जी भरकटत जातो ना, त्याला कोणीतरी मार्गदर्शन करणार असतो आणि तो चुकीच्या गोष्टीला खरं म्हणून चालत असतो. आता रोज प्रत्येकाचं आयुष्य कमी होत चालले का वाढत चालले? मग कमी होत चालल्यानंतर आयुष्य आपल्याला त्याची गंभीरता आली पाहिजे का नाही? आपण काय करतो, टाईमपास करतो. बरेच लोक फिरायला जाऊ नये असं नाही मित्रांनो, सगळंच एन्जॉय करायला पाहिजे, परंतु प्रत्येकाला मर्यादा पाहिजे ना. अनलिमिटेड. आता आपण बघा बेसावध जीवन जगतो. आता बघा लोकसंख्या वाढल्यामुळे सरकारी नोकरीसुद्धा पेन्शन नाही आणि पेन्शन पण नाही आणि लोकांना चिंता पण नाही. म्हणजे आपण म्हातारा होणार हे माहिती असूनसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. जसं एखाद्या विद्यार्थी, काही विद्यार्थी काय करतात, अभ्यास करत नाहीत. माहिती आहे त्यांना अभ्यास नाही जास्त केला की मार्क कमी पडणार आहेत.
सगळं माहिती असतं. जसं डॉक्टर, इंजिनियर, वकीलसुद्धा काही लोक मेडिकल लाईनमधले लोकसुद्धा व्यसन करतात बघा. त्यांना माहिती आहे ना सगळं. माहिती असून काय केलं जातं का ते काही गोष्टीकडं आपण चांगल्या दुर्लक्ष करतो आणि मग तेच मोठं कारण बनतं आणि मग आपल्याला त्रास व्हायला लागतो. बऱ्याच माणसाच्या गोष्टी आहेत ना, भविष्यात काय घडणार आहे कोणालाच माहीत नाही, परंतु आपल्या जे हातात चांगलं आहे ते केलं पाहिजे. चांगल्या गोष्टीला जर तुम्ही महत्त्व नाही दिलं तर जीवन चांगलं राहत नाही. जसं पहिले 100 वर्ष माणूस जगायचा ना, आता 50-60व्या वर्षीच माणूस कमजोर होतो. काही नैसर्गिक गोष्टी आहेत. पहिलं कसं नैसर्गिक खाद्यपदार्थ होता, आता रासायनिक आहे. ह्या काही गोष्टी आहेत, परंतु आपल्या काही विचाराचारामध्येच तर आपल्याला बदल करता येतो ना स्वतःला. प्रत्येकानं कसा विचार करायचे, प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे का नाही. मग आपण चांगला विचार केला पाहिजे, चांगल्या सत्याला धरून आपण काम केलं पाहिजे. बरेच लोक काय करतात, चुकीचं काम करतात आणि त्याच्यामुळं काय होतं, परत तुम्हाला नुकसान होतं. चुकीचं काम केलं तर काय होतं, नुकसान होतं आणि नुकसान झाल्यास पुन्हा कुणी भरून देत नाही. मला सांगा, माणूस फसताना सहज फसतो. आता पतपेढ्या, मल्टी मार्केटिंग कंपन्या कुठं तर पैसे गुंतवतात लोक, त्यावेळेस फायदा त्यांना वाटतो. पुन्हा ते कंपनी बंद पडली. जसं बॉम्बेला टोरेस्ट ज्वेलरीची कंपनी होती, बंद पडली. नंतर तुमचं नुकसान कोणी भरून दिलं का? नुकसान तर त्यांनी केलं. तुम्ही एक अंदाज, तुम्हाला एक आशा होती तुम्हाला जास्त पैसे मिळतील आणि काही जणांना दिले पण त्यांनी तुम्हाला खरं वाटण्यासाठी. मग पुन्हा तुमचं नुकसान कोण भरून देते का? म्हणजे शेवटच्या स्टेजला तुम्हाला कुणीही मदत करत नाही. ज्याची चूक आहे त्याला सजा भोगावं लागते, दुसऱ्याला भोगायची गरज नाही. आणि लोक आपल्याला वेडं बनवतात आणि आपण बनतो. आता म्युच्युअल फंड, शेअर मार्केट कंपनी सांगते पेपरवर सब्जेक्ट टू मार्केट आणि लोक म्हणतात गॅरंटीड. बरं, ही गुंतवणूक करू नये असं नाही, करायला पाहिजे, पण कधी? फाउंडेशन मजबूत करून. आता आपण जन्माला आलो, आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा, आपल्या गरजेसाठी पैसे लागतात. मग आपण काय करतो, ठेवतच नाही पैसे. मग हे आता उद्या आपण जगणार आहे, काम करणार आहे, ही एक अंदाज आहे, गॅरंटी आहे का? मग त्याच्यासाठी पुढच्या पैशाची गॅरंटी याला ऑफ इंडिया देते, सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही. मग तिथे आपण बचत करायला पाहिजे, कारण ही बचत केल्यावर आपल्याला बोनस मिळतो. जसं बँकेमध्ये व्याज मिळतं, इथं बोनस असतो आणि आपले पैसे गॅरंटेड परत मिळतात, वापरता पण येतात. अशा संस्थेमध्ये आपण पैसे ठेवत नाही. मग काय होतं, इथं बचत पण होते आणि इन्कम सुरक्षा, इन्कम सिक्युरिटी मिळते. पुढचे पैसे जे भरले नाहीत, जसं तुम्ही 10,000 रुपये भरले तर तुम्हाला 30 लाख रुपयाचा पेपर मिळतो. असं बँकेत होतं का? कुठलीही बँक 10,000 भरल्यावर 30 लाखाचा बॉन्ड देते का? नाही. कुठलीही बँक तुम्ही बचत करता त्याच्यावर लोन देते का? नाही. कुठलीही बँक बचत खात्यावर जी व्याज मिळतं ती टॅक्स फ्री देते का? नाही. कुठल्याही बँकेमध्ये लॉंग टर्म योजना आहेत का? नाही. कारण बँकच काही जागेवर राहत नाहीत, काही बँका बंद पडतात, आपण बघतो ना. मग आपल्याला जर जोपर्यंत जन्म आणि मृत्यूमधलं अंतर जीवन आहे, जोपर्यंत जगायचे तोपर्यंत पैसे लागणार आहेत आणि मग त्याचं प्लॅनिंग कुणी करायचं? आपल्याला लागणाऱ्या गोष्टीचं प्लॅनिंग आपण करायचं का दुसऱ्यांनी करायचं? आता बरेच लोक सरकारला दोष देतात, प्रत्येकाला दोष देतात. चुका आपण करतो. आपल्याला जी गोष्ट लागणार आहे त्याचं प्लॅनिंग करत नाही ना, आपण दोष दुसऱ्याला देतो. हे नियमात बसत नाही ना. आता बँका बंद झाल्यानंतर बरेच लोक रस्ता अडवतात, आंदोलन करतात. मग पोलीस धरपकड करून त्यांना घेऊन जातात ना. कारण ज्या लोकांचा तुम्ही रस्ता अडवता त्यांना माहिती आहे का तुम्ही त्या बँकेत अकाउंट काढले, त्यांनी सांगितले का तुम्हाला? तुमची त्यांची ओळख तर आहे का? म्हणजे काय होतं, कर्म चुकीचं करतो आपण आणि नंतर आपण प्रत्येकाला दोष देतो आणि आपण कसं खरं आहे हे सिद्ध करतो आपण. मित्रांनो, डुप्लिकेट काम निसर्गात चालतच नाही. परमेश्वरापाशी सत्य सत्य, असत्य असत्य नक्कीच होतं. म्हणतात ना, दूध का दूध आणि पाणी का पाणी. तसं शेवटी आपण काय केलं पाहिजे, मला पैसे लागणार आहेत, मला कुणीच देणार नाही आणि दिलं तर व्याजानं देईल आणि ते पण मिळतील, गॅरंटी नाही. बँका जसं काही माणसाला ज्याची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती डाऊन आहे, कर्जबाजार आहे, त्याला कोणी लोन देते का? सावकारसुद्धा देत नाही, प्रायव्हेटवालेसुद्धा लोन देत नाहीत, बँका तर देतच नाहीत. जे माणूस कमजोर झाला आहे पैशाच्या बाबतीत त्याला लोन पण मिळत नाही. हे अगदी साधी गोष्ट आहे ना. मग आपण कमजोर हळूहळू होतो. दोन गोष्टी आहेत, नॅचरल काही घडामोडी तुम्हाला सांगून घडत नाहीत. ॲक्सिडेंट होणे, अपघात होणे, डेथ होणे, हे तर मोठे धोके आहेत ना. हे भविष्यामध्ये गुप्त आहे, ती हे सिक्रेट आहे. उद्या काय घडणार हे कुणालाही माहीत नाही पृथ्वीवर. जसं एरोप्लेन क्रॅश झालं, 274 लोक होरपळून मेले, माहीत होतं का त्यांना?
50 सेकंदामध्ये विमान कोसळलं. माहिती होतं का त्यांना? रेल्वे ॲक्सिडेंट होतात, भूकंप येतो, वादळ, रोड ॲक्सिडेंट होतात, माणसं अटॅकनं जातात सडनली, साप चावणे, अटॅकने मरणे. मला सांगा, अकस्मात रोड ॲक्सिडेंट, किती क्षणभंगूर लाईफ आहे पुढच्या सेकंदाचा तर भरोसा. म्हणजे एवढं सगळं माहिती असून LIC ऑफ इंडिया किती मोठी रिस्क घेते तुमच्या लाईफची. मला सांगा, आपण पार्किंगला 2 व्हीलर 4 व्हीलर ठेवली तर त्या जे रिसीट असते बघा, आपण पार्किंगला जे पैसे देतो 50 रुपये 100 रुपये, त्याच्यावर लिहिले असते आम्ही जिम्मेदार नाही, तरी आपण ठेवतो. वाहनं ठेवतो का नाही पार्किंगला? कारण त्याला 50 रुपये 100 रुपये देतो आणि 5 लाख 10 लाखाच्या कारची तो गॅरंटी घेत नाही आणि घेतली तर देऊ शकणार नाही. मित्रांनो, एक काय ओव्हरऑल स्टडी असतो मित्रांनो, तरी आपण ठेवतो. म्हणजे काय होतं, जिथं काय मिळत नाही तिथं आपण ते करतो आणि जिथे मिळतं ते करत नाही. जसं शाळा कॉलेजमध्ये चांगला अभ्यास केला तर काय होईल, नुकसान होईल का? मग अभ्यास करत नाहीत मुलं. काय होतं, चुकीच्या गोष्टी माणूस सहज करतो, तिथं तयार होतो आणि चांगल्या गोष्टीला तयार होत नाही. इथंच माणसाच्या अपयशाची सुरुवात होते आणि त्याच्यामुळं अनेक साईड इफेक्ट होतात. कारण ताणतणाव येतो, BP होते, शुगर होतं, माणूस सुसाईड करतो, त्याची किंमत कमी होते समाजामध्ये. कारण तुमच्या जर गरजा तुम्हाला भागवता येत नसेल तर तुम्हाला बाहेर किंमत राहणार नाही ना. रोल मॉडेल म्हणून लोक अनुकरण कधी करतात? यशस्वी माणसाचं. आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला त्या मार्गावरनं चालावं लागतं. जसं बँका बघा, आता तुम्हाला सांगतो, बँका काय करतात? ठेवी घेतात आणि कर्ज देतात. बँका नोटा छापतात का? साधं उदाहरण आहे, आपण पैसे ठेवत नाही आणि कर्ज मागायला जातो, म्हणजे आपणच आपल्यावर हल्ला करतो का नाही? तुम्ही जर बचत केली तुम्हाला इंटरेस्ट मिळेल आणि वेळ पण असतो ना. एखादा मुलगा जन्माला आला की तो लगेच 10वीला जात नसतो ना. आपण वेळ वाया घालवतो मित्रांनो आणि त्याचेच परिणाम म्हणून आपल्याला मानसिक त्रास होतो आणि आर्थिक पण त्रास होतो. आणि जीवन हे जसं जसं माणसाचं वय वाढेल तसं माणसाला मानसिक त्रास होतो आणि आर्थिक पण होतो. कारण सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तुमचं लग्न होतं, मुलं-बाळ असतात ना, त्यावेळेस लगेच खर्च वाढत नाही, उलटा खर्च कमी असतो. नुकतंच लग्न झालं असतं किंवा बाळ झालेलं असतं, हळूहळू खर्च वाढतो आणि महागाई पण वाढते. आणि दुसऱ्या साईडला प्लॅनिंग न केल्यामुळे तो प्रश्न तसाच राहतो जागेवर, तो कधीच सुटत नाही. म्हणून तर लोक बघा गरीब आहेत पिढ्यानपिढ्या. बघा, जे गरीब लोक आहेत ना, त्यांच्यात एखादंच असं क्वचित उदाहरण घडतं. जसं मागं मेंढपाळाचा मुलगा IAS झाला मित्रांनो, आपण पाहिलं ना कोल्हापूरला, बिरुदेव म्हणून. म्हणजे अशा क्वचित घटना घडतात, अशा जास्त घडत नाहीत. कारण त्याचं कसं असतं, आता बघा भारतामध्ये शिक्षण फ्री नाही, मेडिकल फॅसिलिटीज नाही, पेन्शन नाही आणि 3 इतर गरजा अत्यंत आवश्यक आहेत. मग काय होतं, ह्या गरजेसाठी आपण जर तरतूद नाही केली तर ह्या गरजा तशाच राहतात ना. मग काय होतं, दुष्टचक्र निर्माण होतं. जसं रोडवरून आपण पळालात तर काय होईल, अचानक वाहन येतं पुढून, ॲक्सिडेंट होतो का नाही. आपण बघा, रोड क्रॉस करताना हायवे आहे तर आपण बघत व्यवस्थित गेलो तर आपण पलीकडच्या साईडला आपण सुरक्षित जाऊ ना. तसंच आहे व्यवहाराचं पण. आपण काळजीपूर्वक व्यवहार करत नाही, आपण बिनधास्त कुठून कुठं काही करतात. आता मी गेली 25 वर्ष झालं LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो मित्रांनो. मी असे कित्येक लोक पाहिलेत, LIC ऑफ इंडियामध्ये अकाउंट तर काढलं परंतु ते चालवलं नाही. मुलांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी पॉलिसी काढण्यामध्येच तोडून टाकले. मला सांगा, मूल मोठं होणार नाही का? त्याला शिक्षणाला पैसे लागणार नाहीत का? त्याला मॅरेजला पैसे लागणार नाहीत का? त्याच्या संगोपनासाठी पैसे लागणार नाहीत? मग तुम्ही काय करताय? आणि कुठं तर चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक वाईट नसते मित्रांनो, परंतु रिटर्न कमी जास्त असतं ना प्रत्येकाचं. आता बघा, रिअल इस्टेटमध्ये तुम्ही 50 लाखाचा फ्लॅट घेतला तर 50 लाखाच्या 3% तुम्हाला इन्कम मिळतं, म्हणजे 15,000 भाडं. 50 लाखाच्या 3% म्हणजे 15,000 भाडं. आणि आपण 8% ते 9% व्याज देतो. बरं, आता दुसरी गोष्ट आपण काय म्हणतो, ॲप्रिसिएशन होणार आहे, किमती वाढणार आहेत. माहीत आहे किती वाढणार आहेत? मला सांगा ना, नैसर्गिक आपत्तीला काय आले, किमती म्हणजे वाढलेल्या किमतीसुद्धा कमी होतात ना. कोरोनामध्ये बघा, विकत होतं का घर जागा जमीन. म्हणजे काय होतं, आपणच प्रश्नांना आपणच उत्तर देतो आणि खरं कसं आहे आपल्याला स्वतःला पटवतो मित्रांनो, तिथंच धोका होतो. कारण काही घडू शकतं ना. किंवा समजा किमती जरी वाढल्या तर तेवढे वाढणार आहेत तुम्हाला माहिती आहे का? मग करू नये असं नाही, प्रॉपर्टी घेऊ नये असं नाही मित्रांनो. पहिलं LIC ऑफ इंडियामध्ये तुमची बचत चालू करा, म्हणजे त्याच्यामुळे काही मोठी गॅरंटी मिळेल. जसं 10,000 भरले की तुम्हाला 30 लाख रुपयाचा पेपर. आता 10,000 रुपये भरले तुम्ही 15 वर्षे, किती झाले? 18 लाख. 18 लाखाचे 25 लाख रुपये होतात. 25 लाख रुपये झाले, 18चे 25 म्हणजे वाढत गेले पैसे.
आता पुढे त्याचं काय होतं, तुम्हाला दरवर्षी 1,20,000 रुपये मिळतात आणि 25 लाखाचे 26 लाख, 27 लाख, 28 लाख, 29 लाख असं वाढत वाढत होऊन 1 करोड रुपये होतात. म्हणजे परत न भरता 15 वर्षाच्या नंतर तुम्ही पैसे भरत नाहीत, परंतु पैसे येत राहतात. इन्कम स्टार्ट झालं, ॲटो इन्कम, त्याला पॅसिव्ह इन्कम होतो. पॅसिव्ह इन्कम चालू झालं. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काही न करता तुम्हाला सतत पैसे मिळणं. आता पॅसिव्ह इन्कम चालू झालं, त्याच्यानंतर तुमचे भरलेले पैसे वाढत चाललेत. तिसरी गोष्ट मला पाहिजे तेव्हा वापरायला मिळेल, म्हणजे बँकेकडे जायची गरज नाही. आता लोक जी लोन मागायला जातात ना बँकेत, का जावं लागतं मला सांगा ना. कारण आपण काय करतो, आपल्याला गडबड घाई असते, पेशन्स नाही राहिली आणि त्याच्यामुळं काय होतं, जसं मी म्हणलं रोडवरून एका साईडवरनं दुसरी साईड जोरात पळाला तर 100% ॲक्सिडेंट होतो, डेथ पण होऊ शकतो. हायवे आहे तुम्ही जोरात पळा ना, तसंच आहे व्यवहारात, तेच चाललेलं आहे. लोक काय कुठं तर काय आहे म्हणले की पटकन पॉलिसी सगळ्या तोडून टाकतात, किती पैसे मिळतील. काही काही लोक प्रीमियम पण भरत नाहीत आणि मग काय होतं, त्याचे सगळे लॉसेस होतात ना. जसे LICची पॉलिसी 1,00,000 रुपये भरले, तुम्ही तोडलं 30,000 रुपये मिळतात. ॲग्रीमेंट आहे ना, कायदेशीर ॲग्रीमेंट आहे. आता लोक काय म्हणतात, पण तुम्ही ॲग्रीमेंट वाचून बघत नाही. ॲग्रीमेंट आहे ना, कुठल्याही गोष्टीला करार असतो, त्याच्यात नियम व अटी असतात. जसं तुम्ही एखादा मुलगा आपण शाळेत पाठवला तर कधी घेऊन येऊ शकतो का. इंग्लिश मिडियममध्ये तुम्ही मुलाचं ॲडमिशन घेतलं आहे, तुम्ही कधी घेऊन येऊ शकता का. ॲग्रीमेंट असते, नियम असतात, शिस्त असते आणि त्याच्याशिवाय यश पण मिळत नाही किंवा ते कामच होणार नाही ना. तर मित्रांनो, आपण काय करतो आहे, चूक करतो आहे फार मोठी. आपण बचत कमी करतो आहे किंवा काही लोक करतच नाही, केली तरी चुकीच्या ठिकाणी करतात आणि मग पैसे कमवायचं वय हळूहळू कमी होत चालले, पगार वाढतो. जसं कसं होतं आहे, विचारामध्येच गोंधळ आहे मित्रांनो, विचारात क्लॅरिटी नाही. आता बरेच जण म्हणतात बड्डे आहे का होतो. बरं ठीक आहे, बड्डे आहे किंवा नाही तो भाग वेगळा. परत आपण खर्च करतो, आपण बचत करत नाही. पैसे वाढवले पाहिजेत का कमी केले पाहिजेत, आवश्यक तेवढाच खर्च केला आणि खर्चावर पण नियंत्रण पाहिजे. जसं गाडीवर नियंत्रण असेल तर काय होतं, सुरक्षित प्रवास होतो. तसंच आहे, खर्चावर नियंत्रणच राहत नाही, अवाढव्य खर्च केला जातो. आता तर बघा, क्रेडिट कार्डवरनं खर्च केला जातो, ATM कार्ड, डेबिट कार्ड, UPI, गुगल पे, फोनपे. त्याच्यामुळे आपल्याला लक्षातच राहत नाही आपण किती खर्च केला. इन्कम तर काय भरमसाठ वाढत नाही आणि वाढलं तरी इन्कम त्या महागांच्या हिशोबात वाढतं ना. किती वाढतं का. आता तर तुम्हाला सांगतो 15-20 हजाराच्यावर पगारच नाही मित्रांनो. तुम्ही बघा, शहरात पूर्वीच्या काळात सिटीमध्ये येऊन लोकांनी कमवले पैसे, परंतु आता कमाई होत नाही. कारण तुमची जी लिव्हिंग कॉस्ट आहे ना, जीवनावश्यक गरजाची जी रेट आहे ते वाढत चाललेत आणि दुसऱ्या साईडला अजून काय आहे, अग्नीमध्ये रॉकेल होत्यासारखं प्रत्येक माणूस लक्झरी जगायचा प्रयत्न आहे. बघा, स्वातंत्र्य आहे लक्झरी जगू नये असं मी म्हणत नाही, पण ही वैयक्तिक आहे, पर्सनल आहे. कुणाला मी फोर्स करत नाही, परंतु पर्सनल आहे. जसा अभ्यास करायला पाहिजे हे ठीक आहे, पण तुम्ही नाहीच केलं तर शाळा काय करणार आहे. नापास झाला तुम्ही, शेवटी काही करू शकतो, प्रयत्न करतात चांगल्यासाठी प्रत्येकजण. तर तुम्ही जर त्याग नाही केला तर वाईट दिवस 100%. तसं तुम्ही पैसे कमवले आणि बचतच नाही केली तर शेवटी नुकसान कुणाचं आहे, तुमचंच आहे. तुमचेच पैसे तुम्हालाच सापडणार नाहीत. आयुष्यभर काम करून शेवटी पेन्शन नाही, जगण्यासाठी पैसे नाहीत, म्हणजे काय आहे, मॅजिक आहे का नाही. आता बघा, पेन्शनच नाही सरकारी नोकऱ्यात आणि लोकांकडं आता जी वयोवृद्ध आहेत 60च्या पुढची रिटायर झाले, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा. हा प्रश्न किती गंभीर आहे त्यांचे, तुम्हाला ते सांगतील त्यांचे अनुभव. बघा, कितीही तुम्ही डिग्र्या घ्या, कितीही शिक्षण करा, काही करा, परंतु अनुभवी नॉलेज पण तुम्ही विचारात घ्या. ज्यांनी 10-20 वर्षे 40 वर्षे आपल्या अगोदर जीवन जगलं आहे आणि त्यांना काही समस्या आल्यात, प्रश्न आलेत, ते तुम्हाला सोडवायला मदत होईल ना त्यांच्या विचारामुळं. आता तसं नाही, सिनियर सिटीजनला कुणी बोललं जात नाही, त्यांना कुणीच बोलत नाही. मग तुम्हाला कसे एक्सपिरियन्स मिळते, तुमचे संकट कसे सुटतील, त्यांच्याशी पण चर्चा केली पाहिजे. आणि पैसे वाढवले पाहिजे. आपण पैशाचा डेथ करतो, संपून टाकतो, खर्चून टाकतो. खेडेगावावर बघा, काही ग्रामीण भागामध्ये म्हणतात माणूस खर्च झाला म्हणजे तो परत कधीच येणार नाही. तसंच आहे, पैसा आपण खर्च करतो म्हणजे काय होतं, आपण बियाणं संपून टाकतो. शेतकऱ्याने जमिनीत बीज टाकलं तर काय होईल, धान्य उगवेल आणि जास्त धान्य मिळेल ना. परंतु बियाणंच खाऊन टाकलं तर काय होईल, धान्य वाढणार नाही. तसंच आहे. आणि माणसाला एक चान्स आहे मित्रांनो, ही नैसर्गिक आहे. आयुष्य हे ना, प्रत्येकाचं लाईफ, किती विद्वान असू द्या, किती पैसेवाला असू द्या, कुणी असू द्या, प्रत्येकाचं आयुष्य मिळालेलं आहे. फक्त सिक्रेट आहे. माणसाचा मृत्यू सत्य आहे, परंतु त्याची टायमिंग तारीख नाही. त्याच्यामुळं आपल्याला जगण्यात आनंद पण आहे आणि त्याचं प्लॅनिंग करायला चान्स पण आहे. आनंद कसा आहे,
उद्या एखाद्याला मोठा आजार झाला मरणार आहे म्हणलं, तो पहिलंच काय होतो, प्रेशर खाली येतो, टेन्शन खाली येतो आणि तो त्या तारखेच्या अगोदरच मरतो. म्हणजे विचार करून. तसं आपल्याला मरण माहिती नाही म्हणून एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह राहता येतं. परंतु आपण जगो किंवा न जगो, पण आपल्यामुळं कोणाचा तर फायदा झाला पाहिजे ना, आपल्याला तर झालाच पाहिजे ना, कोणाला तर झाला पाहिजे. त्यासाठी पैशाची बचत केली पाहिजे. पैशाची बचत केली तुम्हाला कुठलेही प्रश्न सोडवता येतात जीवनामध्ये. पैशानं काही खरेदी करता येतं, प्रॉपर्टी खरेदी करता येतं, सोनं चांदी, तुम्हाला घर जागा जमीन सगळं काही पैशानं मिळवतं. आणि ते नेमकं तसंच आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. आता बऱ्याच जणांना 15-20 हजार पगार असतो, त्या पद्धतीनं आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. आता मी पुण्यात गेली 32 वर्ष झालं आहे मी पुण्यामध्ये. पुण्यात जेव्हा एंट्री मला तेव्हा सायकली भयंकर होत्या. आता सायकल दिसत नाही. खरोखर लोकांचं उत्पन्न वाढले का? जरी वाढलं असेल, तुम्हाला दिसत असेल 15-20 हजार पगार, पूर्वी 3-4 हजार होता, तर त्याच्या हिशोबाने महागाईन पण वाढले ना. म्हणजे थोडक्यात पगार वाढून न वाढल्यासारखं झालेलं आहे. मग काय होतं, लक्झरी राहण्यामुळं काय होतं, तुमचा पैसा सगळा संपून जातो. तुम्हाला बचत करायला पैसेच राहत नाही. 99% लोकांचं उदाहरण. आता गेली 25 वर्ष झाले मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो आहे. पूर्वी पॉलिसी लोक पटापट काढायचे, आता काढतच नाही. पैसे असूनसुद्धा काढत नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. जे तुम्हाला भौतिक सुख मिळवायचं असते, घर जागा काय अनेक गोष्टी असतात चैनीच्या वस्तू, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याकडे अट्रॅक्ट होता. पूर्वी बघा, मला सांगा, गाडीची किंमत टू व्हीलरची 50,000 होती, आता 1 लाख आहे. पूर्वी 30 रुपये लिटर पेट्रोल होतं, आता 105 आहे. पूर्वी मला सांगा मोबाईल नव्हता, LED TV नव्हता. म्हणजे हे सगळं काही स्ट्रक्चर चेंज होत चाललं आहे ना. बिझनेसवाले तर ॲड करणारच, ते तुम्हाला सांगणारच घ्या म्हणून. आपल्याला किती कुठली वस्तू खरेदी करायची आपलं वैयक्तिक प्लॅनिंग आहे ना. आणि वैयक्तिकच फायदा आणि वैयक्तिकच लॉस आहे ना स्वतःचाच. सांगणाऱ्याचं काही नुकसान. आता माझा व्हिडिओ एवढा तुम्ही ऐकला, ह्याच्यात काही इम्प्लिमेंट नाही तर माझं काय नुकसान आहे हे तर कळत नाही ना. आणि चांगलं सांगितलं तर लोकांना डाऊट येतो, कारण हे कलियुग आहे. कलियुगामध्ये असंच घडतं. जे आता LIC ऑफ इंडिया 7% 6% इंटरेस्ट देते आपल्याला. आता तसं जर विचार केला तर बचतीपेक्षा डबल आहे. बचतीला किती आहे? आणि बचतच आहे ना LIC ऑफ इंडियामध्ये. आपण जी बचत करतो त्याच्यावर आपलं 6% मिळतं. 6-7% प्रत्येक प्लॅननुसार थोडं वेगळं आहे. टर्मवर पण डिपेंड असतं. तर मित्रांनो, मला काय सांगायचे, बचत करा. जसं आपण पैसे कमवण्यासाठी आपण कामाला जातो, काही लोक व्यवसाय, नोकरीवाले नोकरीला जातात, शेतकरी काम करतो, व्यापारी लोक दुकान उघडतात इन्कमसाठी. आणि इन्कमचंच ॲग्रीमेंट आहे नाही. आणि बचतीच्या माध्यमातून लॉस काहीच नाही. मग मित्रांनो, आपण आणि ही सवय लावून घेतली पाहिजे. जसं रोज आपण जेवण करतो म्हणून जिवंत आहे ना, तसं ह्या चांगल्या सवयी जर लावून नाही घेतल्या तर काय होईल, आपल्याला काही दिवस आपले जीवनातले बरेच दिवस क्रॉस झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण काहीतरी चूक केली आहे. आणि आपल्याला योग्य वेळी सांगणारा माणूस पाहिजे. आता LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. पूर्वी असे प्लॅन नव्हते. आता जे रिटायर झालेत लोक, त्यांना हा प्लॅन त्यावेळेस नव्हता. तो प्लॅन जर असता तर त्यांना आता पैसे मिळाले असते, सतत इन्शुरन्स राहिला असता. कारण इन्शुरन्सची तर गरज नेहमीच आहे, परंतु जास्त गरज कधी आहे, उतार वयामध्ये. कारण माणूस जास्त जसं वय वाढत तसं तो मृत्यूकडे चाललेला आहे. रिस्क वाढत आहे ना. बघा आता प्लॅन किती मॅजिकल आहे मित्रांनो. वय वाढल्यावर तर पॉलिसी मिळत नाही, उत्पन्न पण नसतं, काढू पण शकत नाही, अनेक अडचणी आहे. म्हणजे तो त्या नियमात बसत नाही. परंतु ह्या पॉलिसीमध्ये तुमचं इन्शुरन्स कवर वाढत जातं, पॉलिसी पण काढायची गरज नाही. म्हणजे किती मोठं वरदान आहे. LIC ऑफ इंडियाची इन्कम पॉलिसी आहे. फक्त 15 वर्ष भरायचं, आयुष्यभर पैसे मिळतात. त्याच्यात तुम्ही 5 वर्ष 3 वर्ष पण भरू शकता. त्याच्यात तसा ऑप्शन पण आहे. अधिक माहितीसाठी मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब. त्याच्या डिटेलमध्ये माहिती मिळवा. आपल्याला सगळं काही आपल्या हातात असतं मित्रांनो, परंतु वेळेला जर आपण त्या गोष्टी नाही केल्या तरी हातातलं सगळं निघून जातं. फक्त मानसिक त्रास आणि असह्य जीवन, तुम्हाला जीवन जगणं नकोसं वाटतं. हे जे स्ट्रेस, ताणतणाव आणि दुःख, यातना जी होतात हे कर्मानंच होतात. आणि चांगलं वागून जर त्रास होत असेल तर आपलं पहिलं कर्म असेल ते मान्य करून आपण चांगल्या मार्गावरनं कधीही गेलं नाही पाहिजे. त्याच मार्गावरूनच आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. जसं एखाद्या गावाला जाताना आपण एकाच दिशेने गेलं तर कुठलं तर गाव सापडेल ना. थोडं ह्या साईडला थोडं त्या साईडला असं करत गेलं तर गाव कधी सापडणार. तसंच आहे प्रगतीचं गाव, सच्चाईचं. आणि मला सेवाविकास कोऑपरेटिव्ह बँकने पिंपरीला आहे, त्या बँकेने कोऑपरेटिव्ह बँकेने 50,000 रुपये कर्ज दिलं नव्हतं 2004ला.
तर मी एक निर्णय घेतला मित्रांनो, बचत करायच्या नंतर ते पैसे वापरायचे. तर माझ्याकडे आता 56 पॉलिसीवर मला 50 लाख रुपये लोन मिळते 20 वर्षानंतर. आफ्टर 20 इयर्स. आफ्टर 20 इयर्स मला 50 लाख लोन मिळते. पहिलं 50,000 मिळालं नव्हतं बिफोर 20 इयर्स. 20 वर्षापूर्वी मला 50 लाख ज्या बँकेनं दिलं नाही, त्या बँकेचं लायसन रिझर्व्ह बँकेनं कॅन्सल केले आणि त्यांनी ती बँक आज मार्केटमध्ये नाही. म्हणजे असं काय झालं, जसं रावणाचं झालं. रावणाला शेवटी वाईट दिवस आले ना. सोन्याची लंका असून एवढं तपश्चर्या करून परमेश्वराकडनं वर मिळवलं, ते मरणारच नाही असं. शेवटी काय झालं. हे इतिहासामध्ये बरंच काय आहे मित्रांनो. जसं महात्मा गांधीनं देश स्वतंत्र केला शांततेच्या मार्गातनं. मग आता कोर्टात केसेस एवढ्या का आहेत, काय मिटत नाही. त्याचं कारण आहे हँडल करता येत नाही लोकांना. कारण कसं आहे, तुम्ही सत्यात ताकद आहे त्याच मार्गावरनं चला. तुम्हाला त्रास तर होणारच आहे, चांगल्या गोष्टीसाठी नेहमी त्रास होतो, ती घ्यायची तयारी पाहिजे. जसं एखादा डॉक्टर, इंजिनियर, वकील मुलाला व्हायचं असेल तर अभ्यास करावाच लागेल, पर्याय नाही, ऑप्शन नाही, काम करावंच लागेल. आणि सातत्य ठेवलं पाहिजे, कंटिन्युटी, तरच यश मिळतं. जसं रोज आपण जेवण केल्यावर जिवंत राहतो की नाही. महिने 2 महिने 4 महिने एक बारच जेवण करा, बरं माणूस राहील का, प्रकृती चांगली राहील का. हे निसर्गाचा नियम आहे. जसं शेतकरी दरवर्षी पेरणी करतो, दरवर्षी आपण धरणाची दार अडवतो, दरवर्षी पाऊस पडतो. बघा आजसुद्धा निसर्ग आपल्याला खूप न्याय देतो, परंतु आपण चुकीच्या मार्गावरून जातो मित्रांनो. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा होतो का नाही. निसर्ग जसं काल्पनिक निबंध होता बघा लहान असताना आम्ही. सूर्य उगवला नाही तर, चंद्र उगवला नाही तर, पाऊस नाही पडला तर काय होईल. आपण कल्पना करा मित्रांनो. तसं तुम्ही बचत नाही केली तर काय होईल. शेवटी तुम्हाला कल्पना नाही, तुम्हाला वास्तव चित्र भयानक निर्माण होईल. बचत नाही केली तर, बचत नाही केली तर काय होईल. प्रश्न परत सुटणारच नाहीत. जसं काल्पनिक निबंध होता, दिवस सूर्य नाही उगवला तर एखाद्या दिवसाचं उदाहरण. म्हणजे निसर्ग आजसुद्धा तो प्रामाणिकपणे आहे आपल्यासोबत, आपणच नाही. आणि देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जसं महात्मा गांधी म्हणलं, आपल्या थोर नेत्यांनी भरपूर प्राणाची आहुती दिली, आयुष्यभर काम केलेलं. आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे. आर्थिक स्वातंत्र्य मिळवताना काय करावं लागेल, आपल्याला बचत करावं लागेल. बचत कुठं करायची, LIC पेंडीमध्ये. का, ही सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही. बाहेर बघा कितीतरी बँका बंद पडतात, कितीतरी मल्टी मार्केटिंग कंपनी येतात. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, प्रॉपर्टी, घर, जागा, सोनं, चांदी, जमीन, सारखं फ्लक्च्युएशन असतं मित्रांनो. आता सोन्यात फायदा आहे म्हणतात लोक, कधी तर काय तर कुठलं तर उदाहरण काढतात. मला सांगा, आज सोनं घ्या तुम्ही 2 महिन्याला विका, बरं फायदा होईल का तोटा होईल बघावं. इतकी घट होईल की ते करणं, त्याची घडणावळं अमुक तमुक. म्हणजे काय होतं, आपण डिटेल अभ्यास नसतं आणि सत्य आपल्याला पटत नाही, ह्याचा अर्थ हीच आहे. आता बघा, पैसे कमवून शेवटला वाईट दिवस येणं म्हणजे काय झालं. जसं पाऊस भरपूर पडला आणि पाणीच प्यायलं नाही, म्हणजे धरण नाही तुमच्याकडे. धरण असेल तर अडवलं नाही, आणि धरण असलं तर लिकेज असेल, किंवा योग्य वेळी अडवलं नाही, पावसाळा संपल्यावर तुम्ही धरणाचं दार अडवलं. तसंच आहे, आज पैसे आपण कमवतोय, बचत केली पाहिजे. आणि जेवढा उशीर कराल तेवढं नुकसान होणार आहे तुमचं. तुम्हाला फक्त आज कळणार नाही. 99% लोकांचं असंच आहे. योग्य वेळी जर कळालं तर आपण प्लॅनिंग करणार आणि फायदा होणार. आपल्याला कळतं कधी, शेवटच्या स्टेजला. मला जसं एक मार्क कमी पडला आणि डोनेशन 10 लाख रुपये द्यावं लागले, त्यावेळेस कळतं मार्काची किंमत. अगोदर फुकट मिळतो ना मार्क 2, किंवा एखादी नोकरी गेली, किंवा आपल्या आयुष्यातला आपण काय वेळ वाया घालवले असतं, पुन्हा पश्चाताप होतो का नाही. आपण आपल्याच चुका आपल्या लक्षात येतात का नाही. काही काही लोक व्यसन करतात. शरीर खराब झाल्यावर शेवटच्या स्टेजला डॉक्टर सांगतो आता गॅरंटी नाही आहे माणसाची, तेव्हाच तुम्हाला खूप वाईट वाटतं ना. परंतु सगळं निघून गेलं ना हातातनं. तसंच आहे पैशाचं पण तसं. तुम्हाला आम्ही सांगतो, बचत करा. 1 सेकंदसुद्धा जाऊ देऊ नका वाया. कारण किती उरलं आहे माहिती नाही, आणि कसं, आणि चांगलं आणायचं, आपल्या जीवनातले दिवस चांगले आणायचे का वाईट आणायचे हे आपल्याच हातात आहे. जसं वामनराव पैनी काय सांगितले, आपल्या जीवनाचा शिल्पकार आपणच आहोत. आपण जसं विचार करून, जसं कर्म करू, तसंच होत असतं. म्हणून किती मोठं व्हायचं, किती चांगलं बनायचं हे आपल्याच हातात असतं. फक्त सातत्यानं त्या मार्गावरनं चाललं पाहिजे. आता पैसे लागणारे तरी ठेवले जात नाहीत, आणि ठेवले तर चुकीच्या ठिकाणी. गुंतवणूक वाईट नाही, मी कधी पण वाईट म्हणत नाही, परंतु त्याच्यात पावर तशी नाही. आता मला सांगा, खर्च गॅरंटेड आहे आपल्या जीवनामध्ये, उत्पन्न गॅरंटेड नाही. साधी गोष्ट आहे, आपण म्हातार होणार, मग पैसे ठेवले पाहिजे का नाही. बरं कुठं ठेवले पाहिजे. जी संस्था वर्षानुवर्षे चांगली आहे, चालती आहे, तिथं ठेवले पाहिजे. कधी बंद पडणाऱ्या बँकामध्ये, बंद पडणाऱ्या पतपेढ्यामध्ये, बंद पडणाऱ्या कुठल्याही संस्थेमध्ये ठेवायचं. ती लॉंग टर्म चालणारी संस्था पाहिजे का नाही, परत देणारी. आज मला सांगा, LIC ऑफ इंडिया 70-75 वर्ष झालं, 1 रुपया तर कोणाचा बुडवला आहे का. मग एवढं सगळं बॅकग्राऊंड असताना आपण चुकीच्या ठिकाणी का जायचं. आणि गेला तर काय होईल. जसं
गटारात पाय घालायचं आणि पाणी पण आहे धुवायला आणि साबण पण आहे म्हणायचं. म्हणजे आपण स्वतःहून जायचं, गटारात पाय घालायचं. काय म्हणायचं, पाणी पण आहे आणि साबण पण आहे. पाणी फुकट आलं का, साबण फुकट आला का, वेळ फुकट आला, मला सांगा. आयुष्यातला वेळ स्क्रॅप करणं म्हणजे फार मोठं आपल्यावर आपण रचलेलं मोठं कटकार असतं नाही मित्रांनो. हे 99% लोकांना कळत नाही. लॉस तुम्हाला जेव्हा नुकसान होतं तेव्हाच तुम्हाला काही उपयोग होत नाही कळून. पश्चातापून काही लोक सुसाईड करतात ना पैशासाठी. मग आपण तिथं जातोच का मला सांगा, चुकीच्या ठिकाणी. जसं मी म्हणलं ना, गटारात हां चुकून माणूस गेला तो भाग वेगळा आहे, पण लोक जाणून बुजून जातात ना. आता म्युच्युअल फंड शेअर मार्केटच चांगलं आहे, आता किती तर मार्केटमध्ये चालू आहे. मग म्युच्युअल फंड जर शेअर मार्केट चांगलं असतं तर सगळे लोक का पैसे लावत नाहीत. बँक लोन देते, हाऊसिंग लोन देते, पर्सनल लोन देते. बँकेने जाऊ ना तिथं सगळे पैसे टाकायला. मोठे मोठे लोक आहेत. हे साधं 20-25 हजार रुपये कमवणारा माणूस म्हणतो SIP खूप चांगली आहे. अभ्यास नसतो आणि कोणाची तर मागं मेंढ्यासारखं आपण जातो. तर मेंढ्या हे प्राणी जे आहे ना, हा मुका प्राणी आहे, त्याला माहीत नाही. तो एक मेंढी गेली त्याच्या पाठीमागे मेंढ्या जातात ना. मेंढ्या शेळ्यासारखा प्रकार असतो, जातात ना. तसंच आहे माणसाचं. आणि मग एकमेकाला दोष देतात, त्यांनी तुमच्यामुळं माझं झालं, माझ्यामुळं तुमचं झालं, हे वादविवाद करत असतात. मित्रांनो, सत्याला धरून नेहमी चलत राहा, काही धोका होत नाही. एखादा माणूस एक्स्ट्रा जर पैसे देत असेल, का देत आहे तिथं मी जाणार नाही, अशी भूमिका पाहिजे. लोकांचं कसं आहे, देतंय पैसे म्हणल्यावर बाकीचं काहीच बघायचं नाही, अशी अवस्था. त्याच्यामुळे माणूस फसतो. उलटा एखाद्याने जास्त पैसे का देतो आणि मला नको आहेत म्हणलं पाहिजे, मी या संस्थेत येणार नाही. उलटा आहे. आता लोकांनी जर संस्था टिको किंवा न टिको, मार्केट कसंही होईल उद्या माहीत नाही, शेअर मार्केट, तरी तिथं पैसे लावले जातात. लावू नये असं नाही म्हणत. पहिले LICचं फाउंडेशन मजबूत करा. इन्कम फाउंडेशन, जसं बिल्डिंगचं 4 मजले बनवायचे तर आपण 4 मजल्याचाच पाया पाहिजे ना खाली. 4 मजल्याचा पाया आणि 10 मजले चढवा, बरं काय होईल, एखादी खाली येतील ना. साधी गोष्ट आहे ना. मग एखादे माणूस एवढं पैसे का देतो, एकतर मार्केटवर असतं किंवा खोटी स्कीम असते. दोनच गोष्टी आहे, तिसरी गोष्ट असू शकत नाही. पण मार्केट आज वरती आहे, उद्या खाली पण येऊ शकतं ना. कोणी गॅरंटी देऊ शकतं का मला सांगा. त्यासाठी आपण LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणार आपल्याने, आयुष्यभर इन्शुरन्स. आणि वय वाढेल तसं तुम्हाला इन्शुरन्स पण वाढतं आणि पैसे पण वाढतात. म्हणजे आनंदी आनंद. जास्त पैसे आल्यावर आनंद होईल का नाही. पॅसिव्ह इन्कम नाही, काही न करता इन्कम येतं. तर हे घेण्याची सुवर्णसंधी आहे मित्रांनो. हा प्लॅन बनवणार आहे. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. चांगल्या गोष्टीसाठी कधी विचार करायचा नसतो, आणि जो विचार करतो त्याला आयुष्यभर विचार करत बसावं लागेल. सगळ्या संधी हातातनं निघून जातील. असं झालेलं आहे, होता येईल, होणार आहे. मला सांगा, नेहमीच बघा तुम्ही, चांगली गोष्ट जी असते ना त्याला कधीच विचार. आणि आता तेच केलं जातं बघा. आता LED TV आहे, पहिले ब्लॅक अँड व्हाईट TV होता, पूर्वी मोबाईल नव्हता, आता मोबाईल आहे. पूर्वी लोक बघा, आता लक्झरी जीवन जगायचं लोकांनी ठरवलं आहे आता. त्याच्यामुळे काय, तुमचा पैसा जास्त खर्च होतो आणि तुमच्याकडे राहतच नाहीत. म्हणून पैसे नसल्यामुळे बचत करू शकत नाही. बचत करू न शकल्यामुळे पुढे पैसे मिळणार नाहीत. साधं उदाहरण आहे ना. एखादा माणूस श्रीमंत असतो, तो कसा होतो, काय करतो, थोडा आपण अभ्यास करतो, त्याला उलट नाव ठेवले जातात. आता बघा सध्याच्या काळात कसं आहे, आता जे लोक अपहरण करतात, गुन्हे घडवतात, चोऱ्या करणं, घर खंडणी गोळा करणं, हे काय प्रकार आहे. हे लोकांचं तेच काम असतं ना. स्वतः तर करायचं नाही पण दुसऱ्याचं बघवत नाही, म्हणून ते दुसऱ्या लुटलं जातं. मग असा प्रकार वाढतो. कलियुगात तेच झालेलं ना. तर ऑनलाईन फ्रॉडसुद्धा किती वाढलेत बघावर. मग ह्याचं कारण हेच आहे, काही लोकांचं नेचर, स्वभाव आणि वागणं तसंच असतं. आपण लोकांना नाव ठेवण्यापेक्षा आपली सुधारणा करणं गरजेचं आहे. आपण सुरक्षित राहिलं पाहिजे. जसं कोरोनामध्ये प्रत्येकजण एकमेकाच्या संपर्कात येत होता का नव्हता, कारण आला तर काय होतं, तर कोरोना त्याच्यापासून त्याला मिळतं. तसंच असते, आपण चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात आलं पाहिजे, चुकीच्या नाही. जसं कोरोना निगेटिव्ह असेल त्याच्यासोबत राहिलं तर निगेटिव्ह राहील, पॉझिटिव्हसोबत गेलं पॉझिटिव्ह राहील. तसंच आहे. आपण ज्यांनी प्रगती केली आहे सत्य मार्गानं, चांगल्या मार्गानं, त्याच्या संपर्कात राहिलं पाहिजे, त्याचं ऐकलं पाहिजे. तर मी तुम्हाला सांगतो ना, मला 50,000 रुपये कर्ज दिलं नव्हतं, आज मला 50 लाख मिळते. तुम्ही माझं ऐकलं पाहिजे. नाही ऐकलं तर माझं नुकसान नाही, तुमचा फायदाच होईल. आणि पेपरवर लिहून देतो आम्ही काही असं तोंडी करार कर, फक्त इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला, माहिती. आणि सगळं पेपरवर आहे आमचं. 8% इंटरेस्ट रेट कोण देणार आहे. आता बचतीला किती आहे, 4%. परत आम्ही बोनस देतो, परत इन्शुरन्स देतो, परत लोन देतो. त्याच्यावर EMI नाही त्या लोनला. बँकेतल्या लोनला EMI असतं कोणी, आमच्या लोनला EMI नाही, व्याजदर कमी. म्हणजे माणसाचं हे सिबिलसुद्धा खराब होत नाही. आमच्याकडे EMI नसल्यामुळे सिबिल खराब व्हायचा प्रश्न येत नाही. म्हणजे तुमचं जीवन सुंदर बनवण्यासाठी आणि कायदेशीर आणि लिखित
गॅरंटी आहे ना. आज मला सांगा, शाळा कॉलेजमध्ये आपल्या मुलाला पाठवतो, चांगल्या शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो आणि परत क्लास लावतो, तरी नोकरीची 5ची गॅरंटी आहे का? इथे सगळीच गॅरंटी आहे ना. शेतकरी पेरणी करतो, गॅरंटी आहे का धान्य किती मिळेल, भाव किती लागेल, तरी का पेरणी करतो? सीमेवरचं जवान बघा, कुठल्या क्षणी त्याला गोळी लागून तो एक्सपायर होईल माहीत नाही, घाबरत नाही, तो जीवाची बाजी लावून सीमेचं रक्षण करतो म्हणून आपण सुरक्षित आहोत. मग त्याच्याकडे बघा, आपण पैसे ठेवायला घाबरतो, ते पण चांगल्या संस्थेत अजून गॅरंटेड. LICत पैसे ठेवायचे म्हणलं की लोक म्युच्युअल फंडाकडे जातात. मग हे काय खरं आणि खोटं? आता हे कलियुग असल्यामुळेच लोक तिकडे जातात. पूर्वीचे लोक तर असं खोटं काम करतच नव्हते. पूर्वी सतयुग होतं. समाजात एखाद्या व्यक्तीला लोक घाबरायचे, त्याचं ऐकायचे. आता आईवडिलाचं मुलं ऐकत नाहीत, अशी अवस्था झालेली आहे. आणि न चांगल्या गोष्टी ऐकल्यामुळंच विध्वंस होतो. LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका, कारण हा प्लॅन बनवणार आहे. ओके, थँक्यू.